आणि या घडीची एक मोठी बातमी आहे। छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। छगन भुजबळ हे आज शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या घडीची सर्वात मोठी बातमी, कालच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केलेली होती आणि आज छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय, मंत्री छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच आज शरद पवारांची भेट घेणार आहेत। अजित पवार यांच्या गटासोबत छगन भुजबळ बाहेर पडलेले होते आणि त्यानंतर ते मंत्री सुद्धा झालेले होते आणि आज शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ त्यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। सिल्वर ओक वरती भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सिल्वर ओक हे शरद पवार यांचं मुंबईमधलं निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानी सध्या छगन भुजबळ पोहोचलेले आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, भेटीचं कारण काय? आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी आहे अमोल। काही क्षणांपूर्वी छगन भुजबळांचा ताफा जो आहे तो सिल्वर ओक निवासस्थानी गेलेला आहे। भेटीचं कारण अद्याप समजलेलं नाहीये, मात्र छगन भुजबळांना काल ज्या पद्धतीने शरद पवारांवर आरोप केला आणि त्यानंतर प्रचंड प्रमाणात छगन भुजबळांवर टीका होताना आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ आता थेट सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहेत। खरं तर शरद पवारांची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे ते अनेकांना भेटत नाहीयेत। मात्र छगन भुजबळांना भेटीची वेळ मिळाली आणि छगन भुजबळ सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहेत। काय आता पुढची मुवमेंट होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना ज्यावेळेस छगन भुजबळ शिवसेनेत जाणार ही बातमी आली होती, त्यावेळेस छगन भुजबळांना एक महत्त्वाची बाब नमूद केली होती। ते म्हटले होते की मी अजूनही राष्ट्रवादीतच राहणार आहे, त्यामुळे राष्ट्रवादी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर नाही ना, हे खुणावण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं त्यांना केला होता आणि आज थेट छगन भुजबळ आपल्याला सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळतात। या ठिकाणी मिलिंद नार्वेकर जे नुकतेच आमदार झाले ते देखील या ठिकाणी ऑलरेडी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता छगन भुजबळांचा संपूर्ण ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। खरं तर ही बाब जी आहे ही गुप्त ठेवण्यात आली होती, कुणालाही याची माहिती होऊ दिली नव्हती। मात्र सध्या छगन भुजबळ अचानक या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळत आहेत। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काय नेमके पडसाद उमटत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांच्यामध्ये कुठेतरी उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते कामाला लागलेत अशाच पद्धतीची परिस्थिती होती। त्याचा पहिला टप्पा म्हणजे बारामतीमध्ये एक मोठी सभा देखील काल पार पडली होती, मात्र सभेला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला पाहिजे तो मिळाला नव्हता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आता थेट छगन भुजबळ शरद पवारांच्या घरी पोहोचल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। आता छगन भुजबळ आपला मार्ग बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अनेक गाड्या सध्या सिल्वर ओक निवासाने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। मिलिंद नार्वेकर ऑलरेडी या ठिकाणी आहेत आणि आता या ठिकाणी छगन भुजबळ देखील आपल्याला पोहोचलेले आहेत। मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांना सध्या तरी दिलेली नाहीये। अनेक वेळा संपर्क करून देखील आपण नाशिकला जाणार आहोत अशाच पद्धतीची माहिती छगन भुजबळांच्या वतीने देण्यात आली होती। मात्र त्यानंतर अगदी काही क्षणांमध्ये छगन भुजबळ सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचल्यानं मोठ्या प्रमाणात आता आश्चर्य व्यक्त होत आहे। छगन भुजबळांना ओबीसीच्या अनुषंगाने जी भूमिका घेतली होती, खरं तर मराठा आरक्षणाच्या मागे कुठेतरी शरद पवारांचा हात आहे का असं देखील एक वक्तव्य काल त्यांच्या भाषणात पाहायला मिळालं आणि त्यानंतर छगन भुजबळांवर प्रचंड प्रमाणात टीका होत होती। आज मात्र छगन भुजबळ या ठिकाणी पोहोचलेत। आता नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे इतर कुणीही नेते सध्या या ठिकाणी नाही आहेत, मात्र या ठिकाणी केवळ शरद पवार आहेत। शरद पवार देखील दुपारनंतर आपल्या एका वेगळ्या दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहेत। पुणे, नाशिक यासोबतच अकोले अशा पद्धतीचा एक मोठा दौरा शरद पवार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि तत्पूर्वीच ही एक महत्त्वाची घडामोड घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। छगन भुजबळांचा नाशिक दौरा होणार की नाही याबाबत अजून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाहीये, मात्र शरद पवारांची अचानक अशी भेट घेतल्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय गणित